नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, CRA क्लायमेट रेझिलियन्स ॲग्रिकल्चर हे शब्द तुम्ही बरेच वेळेस ऐकला असेल. सोबतच यूट्यूबवरती विविध माध्यमांवरती या शब्दाशी निगडीत तुम्ही चर्चा ऐकलेली असेल. परंतु माहित आहे का, हे जे शब्द आहे हे एक जादुई शब्द आहे. या शब्दामध्ये एक अशी टेक्नॉलॉजी लपलेली आहे जी की ज्या भागामध्ये पाणी नाही, कोरडवाहू भाग आहे, परंतु त्यांना फळबाग लावायची आहे, त्यांना शेतीमध्ये उत्पन्न घ्यायचं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही एक टेक्निक वरदान ठरणार आहे. तर ती टेक्निक म्हणजे काय, ती टेक्निक कशा प्रकारे वापरायची, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, मी तीक्ष्ण होते आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसन. मंडळी, आता ही जी टेक्नॉलॉजी आहे CRA, आता तुम्ही इथं बघत आहात, आता हे संत्र्याचं झाड आहे. आता ज्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता आहे, भरघोस पाणी आहे, ते शेतकरी काय करतात, एक तर ड्रीप पद्धतीनं पाणी देतात. दुसरं काय, तर पाण्यानं पाणी देतात. परंतु असे पण काही शेतकरी आहे ज्या भागामध्ये पाणी नाही, पाण्याची कमतरता आहे. मग त्या भागातील शेतकऱ्यांनी काय करायचं, मग त्या भागातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवायची नाही का, तर नाही. तर त्यांनी त्यावेळेस वापरायची आहे CRA टेक्निक. मग CRA टेक्निक मध्ये काय करायचं आहे, हवामानानुसार आपल्याला पद्धती बदलायची. या पद्धतीमध्ये काय केले जाते, जे पाण्याची व्यवस्था आहे हे एक विशिष्ट प्रकारे केली जाते. याच्यामध्ये सर्वात आधी 2 बाय 2 फुटाचा चौकोनी गड्डा तयार केला जातो कलम लागवडीसाठी. मग आता ज्याप्रमाणे आपण कलम लागवड करत असतो, कंपोस्ट टाकून, माती टाकून, रासायनिक खते टाकून, त्या प्रकारेच आपल्याला ते गड्डा भरायचा आहे. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट वेगळी करायची, ते म्हणजे काय, 2 ते 2.5 इंचचा जे आपला PVC पाईप असते, ते आपल्याला साधारणतः 3 फूट पाईप घ्यायचं आहे. ते पाईप घेतल्यानंतर काय करायचं आहे, चारही बाजूला जे आपण चौकोनी गड्डा करू त्याच्या चारही बाजूला काय करायचं आहे, ते पाईप टाकायचे. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण सांगितलं की कंपोस्ट झालं, रासायनिक खत झालं, आपलं गांडूळ खत झालं, या सगळ्या गोष्टींची मिश्रण करून, माती मिश्रित करून आपल्याला पहिल्यांदा कलम लागवड करायची. आणि ते पाईप जे आहे हे आपले चारही भागाला 4 पाईप असले पाहिजे. त्यानंतर काय करायचं, त्या पाईप मध्ये आपल्याला गांडूळ खत, कंपोस्ट, माती आणि रेती, म्हणजे वाळू मिश्रित रेती, हे चारही याच्यामध्ये थर 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 आपल्याला काय करायचं आहे, टाकायचं आहे. थोडं 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 टाकायचं आहे. कशामध्ये, PVC पाईप मध्ये. आणि आता आपण PVC पाईप मध्ये हे जे मिश्रण टाकलेलं आहे, आता यामुळे होणार काय आहे, तर यामुळे काय होणार आहे, आपल्या गड्ड्यामध्ये 4 कॉलम तयार होणार आहे. आणि हेच कॉलम आपल्याला मदत करणार आहे पाण्याची बचत करण्यामध्ये. मग पाण्याची बचत कशा प्रकारे होणार आहे, आता ज्या वेळेस आपण पाणी टाकणार आहोत, तर आपल्या खड्ड्यामध्ये जिथं आपण कलम लावलेले आहे तिथे 4 कॉलम तयार झालेले आहे. मग आता हे कॉलम काय करणार, जसंही आपण पाणी टाकू त्याच प्रकारे ते शेवटपर्यंत आपल्या मुळापर्यंत पाणी नेण्याचं काम करणार आहे. मग यामुळे बाष्पीभवनामुळे होणारं पाण्याचं लॉस, पर्क्युलेशनमुळे होणारं पाण्याचं लॉस, पाणी वाहून जाणं असेल, पाणी जे आपलं आहे ते योग्य प्रकारे मिळणं असेल, या सर्व गोष्टी आपल्या इथं फायद्याच होऊ चाललेल्या आहे. म्हणून हे CRA टेक्नॉलॉजी ज्या भागात पाणी नाही आहे, जे कोरडवाहू भाग आहे, त्या भागासाठी एक वरदान ठरत चाललेली आहे. मग आता हे कोण्या कोण्या पिकामध्ये आपण लावू शकतो, नारळ झालं, आंबा झालं, पेरू झालं, या मोठ्या मोठ्या पिकामध्ये आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. आणि जिथे पाणी नाही आहे त्या भागामध्ये सुद्धा फळबागेचं चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे ही होती CRA टेक्नॉलॉजी. तर मंडळी, याच प्रकारे तुम्हाला सुद्धा आणखीन कोण्या विषयावर, इंटरेस्टिंग टॉपिकवर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा, आम्ही तुम्हाला ती माहिती पोहोचू. तर मंडळी, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा CRA टेक्नॉलॉजी काय आहे याची माहिती होईल. तर मंडळी, तोपर्यंत राम राम, धन्यवाद.